स्वागताला राजे त्या आहेत दोन मोठमोठे बलाढ्य देहाचे हत्ती आणि दोन घोडे हे सजवले. आता राज्याभिषेक सोहळ्याला इंग्रज वकील लावतात, ज्याचं नाव होतं हेनरी ऑक्झन. हेनरी पायी आलेला आणि त्याला गडावरती आला तर त्या काळामध्ये 7 ते 7 तास लागले. तो गडावरती आला, त्यानं पाहिलं तर त्याला गेटच्या बाहेर दोन मोठमोठे बलाढ्य देहाचे हत्ती पाहिले. त्याने हत्ती पाहिलं असं मग प्रश्नाला 2 पायांचा माणूस हा रायगड चढवण्याच्या जरी मिळत थकलो, पण राजाने या रायगडावरती हे महाकाय देहाचे बलाढ्य तेवढे उंचावरती आणले. ट्रान्सलेटर नारायण शिरेने विचारलं तर ते नारायण शिरे म्हणतात आमच्या संसार आपण प्रश्नाचं उत्तर हे तुमचं तुम्ही शोधू. आता बोलतो इंग्रजी मला उत्तर कोणी दिलं नाही, मग त्यात लिहून ठेवलं. आणि त्याचं उत्तर असं देत आहेत की आपले राजे एवढे बुद्धिवान चालाक हुशार होते की राजाने त्यांची पिल्लं लहान असताना त्याला पालखीमध्ये बसवून गडावरती आणलं होतं आणि त्यांचं संगोपन त्यांनी इकडे हातीकडे केलं. म्हणजे विचार करा, एकाची जीवाला 3 वर्ष परिपूर्ण होते, रायगड उभा करायला 14 वर्ष लागली. हत्तींची लहान पिल्लं आणायची आणि करायचा राजांची दूरदृष्टी त्या इंग्रजाला काय कळणार. महाराजांनी हत्ती आणली. आता आपण मूर्ती छत्र पाहिलं ना सर, या छत्राला म्हटले मेघडंबरी. ती पंचधातूची आहे आणि ती मेघडंबरी भारताचे 7वे राष्ट्रपती ज्ञानी जर्सी यांनी ती 1985 मध्ये बसवली. आतमध्येची मूर्ती पाहिली ती 6 जून 2009 मध्ये शिवरायांचे 13वे वंशज कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले आणि आतील मूर्ती 6 जून 2009 मध्ये बसवली. शिवकाळामध्ये त्या ठिकाणी 32 सुवर्ण सोन्याचा किमा, एक 40 किलो 1280 किलो रत्नजडित सुवर्ण सोन्याचे. औरंगजेबाचा सरदार इलिगत खान, ज्याला जुल्फिकार खान म्हटलं जातं, त्याने ते घणाचे घाव घालून वितळवून पूर्णतः लुटतो. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर घोषणा महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर महाराजा योगीराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज जय. हर हर महादेव. आणि या ठिकाणी 350 वर्षापूर्वी शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला 6 जून 2014. बघा शिवकासरला लाईट स्पीकरना माईक कल्पना करा, हा दरबार होता, इथे 6,000 प्रजा बसायची. पण राजाचा त्या का सिंहासनावरचा आवाज इथे बसल्या लोकांपर्यंत पोहोचला तर त्या गोष्टी इथे त्याशिवाय की राजे जर हळू जर बोलले तर त्यांचा तो हळू आवाज पूर्ण दरबारात क्लिअरली पोहोचायचा आणि दरबार व्यक्तीने कुजबुजूर केलेल्या व्यक्तीचा आवाज सुद्धा राजामध्ये आज दरबार पूर्ण शांत होता. आज तो दरबार पूर्ण शांत असेल तर आपण त्या कोपऱ्यातून साधा कागद जरी फाडला तर त्या कागदाचा आवाज सुद्धा क्लिअरली जातो, पण दरबार पूर्ण शांत होतो. वारा असल्यामुळे हे आयुष्यात पाहता येईल. हा नगारखाना आहे, याची अशी 52 फूटची 32 फूट रुंदी आहे आणि पूर्वी याच्यावरती नगारे वाजले की रायगडाचा मेन गेट महादरवाजा पायथ्याने लागतो, तो दरवाजा बंद व्हायचा. आणि एकदा का दरवाजा बंद झाला की राजाची हवा खंडाचे पाणी स्वतः राजे जरी आले तरी त्यांना आज त्याची द्वार पडली होती. याला नगारखाना असं म्हटलं. आणि याला पाहून त्या इंग्रजांनी मुंबईचा गेट ऑफ इंडिया बनवला, यालाच कॉपी केला. हा नगारखाना. आता आपण पुढे व्हायचं